गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त अरण्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुखाची हत्या. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त घनदाट अरण्यामध्ये शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची गळा चिरून हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांशी भिडणारा शिवसेनेचा किंबहुना महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील पहिला आणि शेवटचा नेता. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर जनतेने जनतेसाठी स्वतःचे सरकार स्वतःच्या मतदान प्रक्रियेतून निर्माण करण्याची विधिवत व्यवस्था झाली. घटनाकार भारतीय संविधानाचे निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला लिंगभेद बाजूला ठेवून एकाच मताचा अधिकार दिला. आणि मग त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, आता यापुढे या देशात राजाच्या पोटी राज्यकर्ता जन्माला येणार नाही. या देशातला प्रत्येक नागरिक आपल्या मतदान हक्कातून आपले सरकार निवडेल. म्हणजेच या देशाचा पंतप्रधान सर्वसामान्य गोरगरिबांच्या झोपडीतही जन्माला येऊ शकतो. भारतासारख्या खंडप्राय देशाला स्वातंत्र्य मिळत असताना 3 भागांमध्ये खंडित व्हावे लागले. आत्तापर्यंत या देशामध्ये भारत-पाकिस्तान फाळणी शिकवण्यात आली. परंतु सत्य असे आहे, जगाच्या इतिहासात भारताची धार्मिक आधारावर झालेली फाळणी ही 2 पाकिस्तान निर्माण करून गेली. पहिली फाळणी म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि दुसरी फाळणी म्हणजे पश्चिम पाकिस्तान. या प्रचंड मोठ्या ऐतिहासिक उलाढालीत 21 लाख लोकांचे प्राण गेल्याची नोंद जगाच्या इतिहासात झाली. भारतीय संविधानाचे निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक आज सामान्य वाचकांना वाचायला मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेबांची फाळणी अगोदर आणि फाळणीनंतर मते सर्वात स्पष्ट होती. धर्माच्या आधारावर फाळणी मान्य करत असाल तर शेवटचा भारतीय माणूस पाकिस्तानात ठेवू नका आणि भारतात पाकिस्तान मागणारा आणि भारताची फाळणी करणारा माणूस भारतात ठेवू नका. इतके मौलिक आणि स्पष्ट राष्ट्रभक्त विचार भारत स्वातंत्र्य युद्धामध्ये 2च महापुरुषांची वाचायला मिळतात. आझाद हिंद फौजेचे जनक सुभाषचंद्रजी बोस आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि स्वातंत्र्यानंतर भारत सार्वभौम जनकल्याणकारी गणराज्य असावे आणि त्यांनी तशी बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्व मानवी मूल्यांसाठी हितवादी ठरणारी जगातील आदर्श राज्यघटना भारत या देशाला दिली. आणि त्याच आदर्श राज्यघटनेतून राजकीय पक्षांचा जन्म झाला. लोकशाहीतील सहभाग हा सर्वसमावेशक असावा, सर्व सहभागी असावा, सर्व सामाजिक घटकांना समान न्याय मिळावा, प्रत्येक नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी. होय, आपण भारतीय नशीबवान आहोत. भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी घेतली आहे. असे जगात दुसरे उदाहरण सापडणार नाही. दीनदलित, उपेक्षित, वंचित, शोषित वर्गाला न्याय न देणे अथवा उशिरा न्याय देणे म्हणजेच एक प्रकारचा अन्याय असेल, असे घटनाकारांनी घटनेच्या मूल तत्वामध्येच स्पष्ट नमूद केले असतानाही काही लोकशाही विरोधी सरंजामशाही मांडणाऱ्या वर्गाने वंचित उपेक्षितांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत घटनात्मक अधिकाररूपी सुविधा घनदाट अरण्यात राहणाऱ्या आदिम आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. त्यामध्ये नोकरशाहीचाही मोठा वाटा होता. याच असमानतेला भारत विरोधी शत्रू राष्ट्रांनी खतपाणी घालून एक हिंसक आणि अमानवीय रक्तपिपासू चळवळ जन्मास घातली.
ज्यामध्ये गर्भश्रीमंत घरांमध्ये जन्मलेल्या पश्चिम बंगाल येथील नक्षलवाडी या गावच्या चारुलता मुजुमदार आणि त्यांचे सहकारी यांनी नक्षलवादी नावाची राष्ट्र, समाज आणि घटनाद्रोही तथाकथित चळवळ उभी केली आणि हिंसक दहशतवादामध्ये आदिवासी माणूस आणखी शेकडो वर्ष मागे गेला. नेपाळ ते तामिळनाडू, केरळपर्यंत भारताच्या 14 राज्यांमध्ये ही दहशतवादी हिंसक चळवळ फोफावली. त्यामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हे नक्षलवाद्यांचे गड झाले. भारतीय गणराज्याला या चळवळीपासून मोठा धोका आहे. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये पोलीस दलावर हल्ले करून सशस्त्र पोलीस दलाच्या शेकडो जवानांना अचानक हल्ला करून रस्त्यावर बॉम्ब पेरून शहीद केले. असाच एक हल्ला गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील रेपणपल्ली भागामध्ये महाराष्ट्र नक्षलविरोधी पोलीस पथकावर हल्ला करून 17 जवानांना शहीद केले. तर त्याच भागातील शिवसेनेचा शाखाप्रमुख रमेश पुरल्लीवार, तालुका आहेरी याची नक्षलवादी दलप्रमुखाने ठेकेदार समजून गळा चिरून हत्या केली. ही बातमी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख आदरणीय दिवाकररावजी रावते यांना इतकी अस्वस्थ करून गेली की त्यांनी तातडीने गडचिरोली जिल्हा गाठला. साहेबांचे एक वैशिष्ट्य आहे, कार्यकर्ता संकटात सापडला की त्याच्या मदतीसाठी ते सुखसुविधाजनक प्रवासाची वाट पाहत नाहीत, तर 4 चाकी गाडीने मध्यरात्रीच मुंबई सोडून गडचिरोलीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्यांचे सचिव अशोकरावजी गव्हाणे त्यांच्यासोबत होते. तात्कालीन गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख हरीश माने त्यांच्याशी संपर्कात होते. नक्षलग्रस्त भागातील शहीद शाखा प्रमुखाच्या कुटुंबियांना भेट देण्याचा ठाम निर्णय स्पष्ट केला. एकदाचा गडचिरोली जिल्हा गाठत धानोरा तालुक्यातील रेपणपल्ली या गावी शिवसैनिक रमेश पुरल्लीवार याच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या कुख्यात गडामध्ये, जेथे फक्त नक्षलवादी दलमचाच शब्द अंतिम कायदा असतो, या भागामध्ये शासकीय यंत्रणा यायला धजावत नव्हती आणि आजही नाही. परंतु एकदा निर्णय केला की तो बदलायचा नाही आणि शिवसैनिकाच्या जीवनमरणाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा माननीय रावते साहेब कसे वागतात, किती धोके पत्करतात, याबाबत त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या या धाडसी आणि त्यागी स्वभावाची दाद देतात. या भागात आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी जाऊ शकला नाही. तो वेडेपणा कुणीही केला नाही, कारण या नक्षलग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी आपल्या सौभाग्यवतीचे सौभाग्याचे कुंकू पुसून जावे लागते, अशी म्हण या भागामध्ये प्रसिद्ध आहे. लोकशाही विरोध हा नक्षलवाद्यांचा मूळ गाभा आहे आणि लोकशाहीतील एक लोकप्रतिनिधी त्या भागात गेला, त्यातल्या त्यात शिवसेनेचा एवढा मोठा नेता त्या भागात गेल्यानंतर जर त्यांनी ओलीस ठेवला असता तर काय प्रसंग ओढवला असता, हा विचारच अंगावर शहारे आणून जातो. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या ज्वाज्वल्य हिंदू विचारांच्या भट्टीमध्ये 52 कशी सोने कसे तावून सुलाखून काढले आणि आपल्या संघटनारूपी दागिन्यामध्ये माननीय दिवाकर रावजी रावते सारखे आपल्या विचारांची प्रामाणिक असणारे अनमोल दागिने निर्माण केले. म्हणूनच शिवसैनिकांच्या सुखदुःखासाठी प्रसंगी आपल्या कुटुंबालाही वळून न पाहणारे एकतत्वी नेते तयार झाले. शहीद शिवसैनिक रमेश पुरल्लीवार याची हत्या नक्षलवाद्यांनी गळा चिरून का केली, हा प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी धानोऱ्याबरोबरच आहेरी तालुक्यातील मरकेवास ते पुढे 100% आदिवासी भागामध्ये पायी 10 पाड्यांवरती दौरा केला. नक्षलवाद्यांचा मृत्यू तांडव किती भयावह भीती निर्माण करतो आणि या भीतीखाली हा आदिवासी समाज निश्चित चिडीचूप जीवन जगतो, याचे जिवंत दर्शन त्यांना आदिवासी पाड्यावर फिरत असताना झाले. दिवसा ढवळ्या भर दुपारी आदिवासी पाड्यांवरती चिडीचूप नीरव शांतता होती. त्या शांततेला दहशतरूपी भीतीची झालर होती. कोणीही कोणाला भेटायला अथवा बोलायला तयार नव्हते, परंतु त्यांच्या या दौऱ्यामध्ये आदिवासी भागातील एक युवक त्यांना नक्षलवादी दहशतीची माहिती देत होता. महाराष्ट्र पोलिसांच्या पथकावर अचानक हल्ला करून बंदुकीच्या फायरिंग करत हातगोळे फेकले होते. त्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे 17 जवान लढता लढता शहीद झाले. त्यांची इत्थंभूत माहिती देणारा युवक माननीय दिवाकर रावतेंना जिवंत हँड ग्रेनेड
हातगोळा दाखवत असताना, साहेब याला हात लावू नका, हा जिवंत बॉम्ब आहे. हात लागला तर केव्हाही फुटू शकतो आणि तिथे 15 फूट खोल खड्डा होऊ शकतो. प्रत्येक घटनेची चिकित्सकपणे चौकशी करणे, अनुभव घेणे, प्रत्यक्ष पडताळणी, सत्यता जाणून घेणे हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र माननीय दिवाकर रावतेंनी बाळकडू म्हणून स्वीकारलेला. या भागात कार्यरत असलेली शिवसैनिक स्वर्गवासी रमेश पुरल्लीवार यांची धर्मपत्नी ही अंगणवाडी शिक्षिका होती. ती मूळची लातूर जिल्ह्यातली. साहेबांना पाहताच इशारे वजा हळू आवाजामध्ये, साहेब आपल्या भोवताल सर्व तेच आहेत. तुम्ही म्हणजे नक्षलवादी दहशतवाद्यांनी वेढलेले आहात. तुम्हाला माहिती देत असलेला मुलगा हाच नक्षलवाद्यांचा दलप्रमुख आहे. साहेबांनी चेहऱ्यावर हळूच स्मितहास्याची छटा आणली. बेटा, तुझ्या पाठीशी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आणि पक्षप्रमुख ठाकरे साहेबांची शिवसेना ठामपणे उभी आहे, असे म्हणत त्या मुलीला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद साधून दिला. पक्षप्रमुख उद्धवजींनी परिपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आणि पुढे मदतही दिली. सुरक्षा कारणांतर्गत शिवसैनिकांच्या अंगणवाडी शिक्षिकेचे नाव आम्ही जाहीर करू शकत नाही. माननीय रावते साहेबांनी विचारले, अरे बेटा, तुझे विद्यार्थी कुठे आहेत? तेव्हा त्या अंगणवाडी शिक्षिकेच्या उत्तरामध्ये नक्षलग्रस्त आदिवासी भागातील समाज जीवन रेखाटले आहे. साहेब, इथे मुलांना शिक्षण घेऊ दिले जात नाही. तिथूनच त्यांनी शिक्षण मंत्र्यांना फोन करून या मुलीचे पुनर्वसन नक्षलग्रस्त भागाच्या बाहेर करावे अशी विनंती केली आणि ती तातडीने मंजूर करण्यात आली. पुढे त्यांना कळालेल्या माहितीनुसार त्यांना माहिती देणाऱ्या आदिवासी तरुणाला विचारले, तू दलप्रमुख आहेस हे मला माहीत आहे. माझ्या शाखा प्रमुखाला का मारलेस याचे उत्तर दे. शिवसैनिक तुम्हाला कधीच त्रास देत नाहीत, मग तुम्ही असा जघन्य अपराध का केला? त्यावर संबंधित दलप्रमुख म्हणाला, साहेब आमच्याकडून चूक झाली. चुकीने तुमचा शाखा प्रमुख मारला गेला, माफ करा. आम्ही आमची चूक मान्य करतो. मृत्यूच्याच डोळ्यात डोळा घालून बोलण्याचे धाडस करणारा दुसरा नेता मी अजून अनुभवला नाही. माननीय दिवाकररावजी रावते यांच्यावर कुठलाही स्वार्थ न ठेवता जीवापाड प्रेम करणारी फार मोठी शिवसैनिकांबरोबरच समाजातील समाजसेवकांची फळी आहे. त्याचे कारण त्यांच्या या निर्भीड, लक्षभेदी, मानवहितवादी मदतीमध्ये दडलेले आहे. पुढे गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी माननीय दिवाकररावजी रावते साहेबांची भेट घेऊन, साहेब आपण खूप मोठा धोका पत्करला. ज्या भागात आपण गेला होतात त्या भागात स्वातंत्र्यानंतर कोणताही लोकप्रतिनिधी गेल्याची नोंद नाही. कृपया स्वतःची काळजी घ्यावी. आपला स्वभाव आम्हास ठाऊक आहे. तुमच्यासारख्या जनहितवादी नेत्याची देशाला गरज आहे. यापुढे आम्हाला सांगत चला, आम्ही व्यवस्था करू, संरक्षण देऊ. यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात यावे. पुढे 2014 नंतर सरकारमध्ये माननीय दिवाकरराव रावते साहेब यांच्याकडे परिवहन खाते आले. भारतीय स्वातंत्र्यापासून केंद्र आणि राज्यातील सर्वच सरकारांनी जे काम केले नाही ते करण्याचे धाडस मंत्री म्हणून दिवाकरराव रावतेंनी केले. गडचिरोलीच्या त्याच पोलीस अधीक्षकांनी पुन्हा साहेबांची भेट घेत, साहेब आम्हाला नक्षलवादी शरण येतात, परंतु त्या शिकलेल्या युवक युवतींचे आम्ही पुनर्वसन करू शकत नाही, नोकरी देऊ शकत नाही. तेव्हा आदरणीय रावते साहेबांनी देशाच्या राज्यव्यवस्थेतला एक महत्त्वाचा आणि दुर्मिळ समाज हितोपयोगी आणि आदिवासी नक्षलवादी युवक युवतींसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला. शस्त्र त्यागून जे लोक पोलिसांना शरण येतील, शस्त्र खाली ठेवतील आणि लोकशाही मान्य करतील, त्यांना परिवहन खात्यामध्ये नोकऱ्या दिल्या. शेकडो नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले. ते भारतीय राज्यव्यवस्थेतले मंत्री परिषदेतल्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील कॅबिनेट मंत्र्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णय प्रत्यक्षात राबवून आदिवासी समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेताना जे धाडस दाखवले ते फक्त शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने. यामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मोठा वाटा आहे. परंतु शिवसेनेची ज्या लोकांना ॲलर्जी आहे त्या लोकांनी या क्रांतिकारी घटनेला प्रचारित आणि प्रसारित होऊ दिले नाही. पक्षद्वेषापोटी लोक कुठल्या थराला जातात हे आदर्श उदाहरण आहे.
आणि हो, शेवटी ज्या दलप्रमुखाने रमेश पुरल्लीवार या शिवसेना शाखा प्रमुखाची गळा चिरून हत्या केली होती, त्यास भारतीय सैन्य दलाने गोळ्यांनी शरीर चाळणी करून मारले. त्या भागातील दलप्रमुखाचे म्हणणे असे होते की हत्या शिवसेना नेते दिवाकरराव रावतेंनीच घडवून आणली आणि शाखा प्रमुखाच्या हत्येचा बदला घेतला. आम्ही त्यांना सोडणार नाही असे जाहीर केले. त्या वेडपट नक्षलवाद्यांना हे कदाचित ठाऊक नसावे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घडवलेली ध्येयवेडी पिढी ही मृत्यूशी विनोद करू शकते, चकवा देऊ शकते, प्रसंगी शीर हातावर घेऊन मरण्यासाठी तयार असते. खरंच लोकशाहीच्या मूल्यांसाठी घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही टिकून आहे, तगून आहे. उत्तरोत्तर ती आणखी मजबूत होत आहे. जगभर नाव कमावत आहे, कीर्ती पसरवत आहे. ती भारतीय राज्यघटनेलाच सर्वस्व मानून लोकशाही शेवटच्या माणसाच्या दारापर्यंत नेणे सोपे नाही. परंतु पक्ष कोणताही असो, तत्वाशी इमान राखणारे नामदार दिवाकरराव रावते साहेबांसारखे लोकप्रतिनिधी आणि मंत्रीगण कार्यरत आहेत, हे अत्यंत उत्साहवर्धक आणि आशादायी चित्र आहे. आजच्या पिढीला कदाचित हे खरेही वाटणार नाही, परंतु माननीय दिवाकरराव रावते साहेबांसारख्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचा कडवट शिलेदार महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय पटलावर आपल्या गुरुमार्फत आशीर्वाद रूपी स्वयंतेजाने तळपला. धन्य ते गुरु वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धन्य ते शिष्य आदरणीय दिवाकर रावजी रावते साहेब. मेरा दावा नहीं कि मैं सूरज हूं, मेरा दावा नहीं कि मैं सूरज हूं, मैं जुगनू ही सही, हर अंधेरे में अपनी पहचान रखता हूं, और भूख की कीमत जानता हूं मैं, और भूखे पेट सीने में आग जलाना जानता हूं मैं. मेरा दावा नहीं कि मैं सूरज हूं, हां मैं बाला साहब जी ठाकरे साहब का दिवाकर हूं. केसरिया निशान परिचय है मेरा, उगते सूरज की लाली केसरिया तो होती है. मेरा दावा नहीं कि मैं सूरज हूं. कुछ लोग मेरी रोशनी चुराकर अमीर हो गए. धोखा ये उनका धर्म था. अंधेरे को चीरकर रोशनी देना धर्म है मेरा. मेरा दावा नहीं कि मैं सूरज हूं. मराठवाड्याची धार्मिक, सामाजिक, परिवर्तनशील, संघर्षाशी घट्ट नाळ जोडलेला नेता नामदार दिवाकर रावजी रावते साहेब. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.